माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत उद्धव ठाकरेंनी कोरोना हाताळला. कुटुंब प्रमुखाचं बिरुद मिळवलं. ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हची जोरदार चर्चा व्हायची. ठाकरेंच्या भाषेत आपुलकी आहे, सहानुभूती आहे, ही सामान्यांची भाषा बोलतात असं सांगण्यात आलं. यानंतर शिवसेनेत फूट पडली. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची तीव्र झालेली भाषणं आता त्यांची सहानुभूती संपवू शकतात का? नेमकं काय घडलंय, काय होतंय, याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात. नमस्कार, मी संजना, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत. मी तडफेनं उतरलोय तेव्हा एक तर तू राहशील, नाहीतर मी तरी राहीन. उद्धव ठाकरेंचं हे वाक्य राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मुख्यमंत्री असताना ठाकरे कुटुंब प्रमुखाची जबाबदारीची भाषा बोलायचे. आता ते टोकाला जात असल्याचं बोललं जाते. तर कोणी बाळासाहेबांसोबत त्यांची तुलना करते. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव, प्रबोधनकार ठाकरेंचे नातू. प्रबोधनकार ठाकरेंचा सामाजिक परिवर्तन चळवळीत सहभाग होता. बाळासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला होता. संघर्षातून आलेली भाषा पुढे ठाकरे शैली म्हणून ओळखली गेली. बाळासाहेब शिवराळ भाषा वापरतात असा आरोप विरोधक करायचे. यावर बाळासाहेबांनी अनेक मुलाखतीत आपल्या भाषेचं समर्थन केलं. शिवी दिल्यानं कमी शब्दात लोकांना काय सांगायचं ते सांगून होतं असं ते म्हणायचे. संघर्षाची किनार असलेली ठाकरे शैली लोकांना आवडत होती. पक्षवाढीसाठी याचा मोठा फायदा झाला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंवर मोठी जबाबदारी आली आहे. ठाकरे शैलीचं अस्त्र ते पुन्हा राजकारणात उतरवतात. मात्र अशा भाषणामुळे उद्धव ठाकरे सहानुभूतीच्या राजकारणात पिछाडीवर पडू शकतात अशी चर्चा सुरू आहे. कोविडचा काळ आठवला की दोन गोष्टी आठवतात, लॉकडाऊन आणि ठाकरेंचं फेसबुक लाईव्ह. 2020 ते 2022 मध्ये कोरोनाच्या 3 लाटांना देश सामोरे गेला. यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी वरचेवर ते संवाद साधत होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या गटाला चांगली मतं मिळाली. संवेदनशील राजकारणाची त्यांची प्रतिमा बनली होती. त्याला लोकांनी मतदान केल्याचं बोललं गेलं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र त्यांनी आता भाषा बदलली आहे. मुंबईत त्यांनी शाखा प्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष केले. ते म्हणाले, कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक माझ्या घरावर चालून येतात. अनिल देशमुख यांनी सांगितलं की मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे डाव होते. पण हे सगळं सहन करून मी हिमतीनं उभा राहिलोय. मी तडफेनं उतरलोय. तेव्हा एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन. याच भाषणावरती राज्याचं राजकारण फिरतंय. 2022च्या पक्षफुटीनंतर शिवसेना नव्या मतदारांच्या शोधात आहे. नवी वोट बँक त्यांना निर्माण करायची. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष आहेत. यशवंतराव चव्हाणांची लिगसी नेहमी हे दोन्ही पक्ष अधोरेखित करतात. या दोन्ही पक्षांनी ठाकरेंसाठी दलित आणि मुस्लिम मतांचा वाटा सोडलाय. मतदारसंघही सोडणार आहेत. नव्या वोट बँकेची निर्मिती होतीये. अशा ठाकरे जुना कित्ता गिरवतात, टोकाची भाषा वापरतात. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये जागा बनवणं त्यांना अवघड जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा आणि संविधान बदलाचं नरेटिव्ह चाललं. विधानसभेत हे नरेटिव्ह चालणार नाहीये. ठाकरेंना पूर्णपणे सहानुभूतीच्या राजकारणावर अवलंबून राहावं लागणार आहे. तरी ठाकरेंकडून ही टोकाची भाषा वापरली जात असल्याचं दिसून येते. दोघांपैकी कोणीतरी एक शिल्लक राहील असं ठाकरे म्हणतात. प्रतिस्पर्धेला राजकारणातून संपवण्याची भाषा ठाकरे वापरतात. फडणवीस समर्थक यातून नवं निरीक्षण नोंदवतात. जरांगे व जरांगे समर्थकांनी जी लाईन घेतली आहे त्याच लाईनवर ठाकरे बोलतात. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना मराठा आंदोलनाचा फायदा झाला होता. तो विधानसभा निवडणुकीत व्हावा यासाठी ठाकरे प्रयत्न करतात. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री शिंदेंनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्याकडे ठाकरेंनी पाठ फिरवली. मराठा समाजाला ओबीसीत समावेश करावा का, यावर ठाकरेंकडून ठाम होकार किंवा नकार असं काहीच आलेलं नाहीये. मराठवाड्यात मराठा सेंटिमेंट आपल्या सोबत राहावं, शिंदे गटाला फायदा होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. फडणवीसांकडून कोणतीही टोकाची टीका झालेली नसताना ठाकरेंनी फडणवीसांचं राजकारण संपवण्यापर्यंत विधान केलंय. जरांगे समर्थकांना कुरवाळणं आणि यांचं राजकीय मायलेज घेणं हा यामागचा उद्देश आहे का, असा प्रश्न विचारला जातोय. आणि असे असेल तर उद्धव ठाकरेंना ही जी टोकाची भूमिका आहे ती उपयोगाची पडणार आहे का? याविषयी ठाकरेंची सहानुभूती होती ती कमी होईल का? काय वाटतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा.